सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे. राज्य शासनानं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्वाचा आदेश सुद्धा आज निर्गमित झालेला आहे. काय तो महत्वाचा आदेश आहे, कशा संदर्भातला आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, आज दिनांक 17 एप्रिल 2026 म्हणजे आज निर्गमित झालेला हा महत्वाचा आदेश आहे. आणि हा आदेश जो आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा हा निर्गमित झालेला शासन आदेश आहे. आणि या आदेशावर उपसचिव ग्रामविकास यांची स्वाक्षरी आहे आणि यांच्या स्वाक्षरीने हा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या प्रती हा निर्गमित झालेला महत्वाचा आदेश आहे. आदेशाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. जनगणना 2026च्या अनुषंगानं जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत महत्वाची सूचना या आदेशामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना देण्यात आलेली आहे. यामध्ये अत्यंत महत्वाचा विषय नमूद करण्यात आलेला आहे. ज्या विषयानुसार आता जी जनगणना होणार आहे तर त्या जनगणनेच्या अनुषंगानं किंवा जनगणनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे गट क व गट ड अंतर्गत येणारे जे कोणते कर्मचारी असतील, ज्यामध्ये शिक्षक सह म्हणजे शिक्षकांसह जे कोणते गट क आणि गट ड अंतर्गत येणारे जे काही जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत त्यांची यावर्षीची होणारी सर्वसाधारण बदली प्रक्रिया जी आहे त्याला आता राज्य शासनानं स्थगिती दिलेली आहे. ती बदली प्रक्रिया करण्यात येऊ नये अशा महत्वाच्या सूचना ग्रामविकास विभागाचा आज जो महत्वाचा आदेश निर्गमित झालेला आहे, ज्यावरती उपसचिव महाराष्ट्र शासन वैशाली डिगे यांची स्वाक्षरी आहे, यांच्या स्वाक्षरीने हा आदेश निर्गमित झालेला आहे. म्हणजेच जिल्हा परिषदे अंतर्गत येणारे गट क गट ड संवर्गातील जे शिक्षकासह इतर जे कोणते सरकारी कर्मचारी असतील त्यांची या वर्षीची सर्वसाधारण बदली प्रक्रिया ही होणार नाही. त्याच्यासाठी कारण मात्र जनगणनेचं देण्यात आलेलं आहे. रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.